नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी बनवत आहे नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी. तर आमच्याकडे नागपंचमीला पुरण घालून गव्हाच्या पिठाचे उकडीचे कानवले आणि शेवयाचा असा गोड भात बनवला जातो. हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने 1.5 वाटी इतक्या शेवया घेतल्या आहेत. तर या शेवया माझ्या आईने घरीच बनवलेल्या आहेत. गव्हाची सुजी बनवून त्यापासून या शेवया तयार केलेल्या आहेत. अगदी पारंपरिक अशी ही रेसिपी आहे. तर या शेवया इथे मी घेतलेल्या आहेत. तर गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 1 पेलाभर पाणी ओतले आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालावे, कारण कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातले की त्या गोड पदार्थाची चव आणखी द्विगुणित होते. तर आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येऊ लागली की यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे, म्हणजे शेवया एकमेकाला चिकटत नाही आणि भात अगदी मोकळा सळसळीत तयार होतो. तर आता तूप घातल्यानंतर गरम पाण्याला उकळी येऊ लागताच चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. तर आता या पाण्याला अगदी चांगली खळखळ अशी उकळी आली की यामध्ये या शेवया घालायच्या आणि चमच्याने व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. तर नागपंचमीला कुठलाही पदार्थ भाजला किंवा परतला जात नाही, म्हणूनच या शेवया देखील मी न परतता या उकळत्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत. तूप घातल्यामुळे शेवया अजिबात एकमेकांना चिकटत देखील नाहीत आणि भात अगदी सुटसुटीत तयार होतो. तर 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला या शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता साधारण 2 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी चमच्याने या शेवया व्यवस्थित अशा हलवून घेते आहे, जेणेकरून त्या तळाशी चिकटू नयेत यासाठी. तर आता यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत. पहा अशा प्रकारे. तर पहा अगदी 3 ते 4 मिनिटातच मध्यम आचेवर शिजवले असता अशा प्रकारे यातील पाणी पूर्णपणे आटले आहे. आता यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालावी. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर कलथ्याने पुन्हा व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आहे. तर उष्णतेमुळे साखरेचा पाक लगेच तयार होतो आणि अशा प्रकारे याला पाणी सुटू लागते. आता या साखरेच्या पाकामध्येच या शेवया चांगल्या शिजू द्यायच्या आहेत, म्हणजे या साखरेचा गोडपणा या शेवयाच्या आतपर्यंत असा जातो आणि शेवयाचा भात अगदी छान असा गोडसर तयार होतो. तर अधूनमधून आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे, म्हणजे तळाशी अजिबात चिकटणार नाही. तर आता हा पाक या शेवयामध्ये पूर्णपणे आटला की यामध्ये अर्धा पेला दूध ओतावे आणि पुन्हा चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी या शेवयामध्ये गरम दूध घातले आहे. लगेचच पहा याला उकळी यायला सुरुवात होते. आता हे घातलेले दूध पूर्णपणे आटेपर्यंत या शेवया आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम ठेवू शकता किंवा मोठी देखील करू शकता. तर अधूनमधून चमच्याने आपल्याला हलवत राहायचे आहे. पहा अशा प्रकारे. आता हे दूध या शेवयामध्ये आटेपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिट इतका वेळ लागतो. आता दूध पूर्णपणे आटले की यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि पाव चमचा वेलची पावडर घालावी आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये काजू, बदाम किंवा आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्सचे काप करून घालू शकता. तर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या शेवयाच्या गोड भातामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स घातले जात नाहीत, म्हणून यामध्ये मी कुठलेही ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत. तर आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर वाफ काढून घ्यावी. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा, हा भात छान असा वाफरला गेलेला आहे. चमच्याने ते मी पुन्हा एकदा हलवून घेते आहे. अगदी मोकळा सळसळीत असा हा शेवयाचा गोड भात इथे तयार झालेला आहे.